अहिल्यानगर शहरातील माईवाडा पंचपेर चावडी भागात माजी खासदार सुजय विखे यांनी 5 लाख रुपये खर्च करून बसवलेले सोलर पॅनल हे आजच्या स्थितीला धोकादायक बनले आहे। या भागात बसवलेले हे सोलर पॅनल पक्क्या स्वरूपात बसवलेले नसून ते हलताना दिसून येत आहे। त्यातच सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून त्यातच पावसादरम्यान सुटणाऱ्या सुसाट वाऱ्यादरम्यान हे शेकडो किलो वजनाचे हलते सोलर पॅनल या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडण्याची शक्यता व्यक्त होतीये। संबंधित भाग हा बाजार मार्ग असून या ठिकाणी जास्त वर्दळीचा हा परिसर आहे। या ठिकाणाहून सतत नागरिकांची ये जा असते। हे हलते सोलर पॅनल कधीही खाली पडून मोठी दुर्दैवी घटना घडून मोठं नुकसान होऊ शकतं। असं असताना अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असून गप्प बसलाय। तरी संबंधित प्रकाराची मनपा आयुक्त यांनी ताबडतोब दखल घेऊन गांभीर्याने या प्रकाराकडे लक्ष देत या सोलर पॅनलचा प्रश्न मार्गी लावून दुर्घटना टाळावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील युवा नेते नितीन भुतारे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। नगर शहरामध्ये माईवाडा भागात पंचपीर चावडी येथे जो काय सोलर लाईटचा हायमॅक्स बसवण्यात आला तो गेल्या 10-12 दिवसापासून जे वादळी वारं पाऊस सुरू आहे त्याच्यामध्ये त्याचे जे वरचे सोलर पॅनल आहेत, ज्या लाईट आहेत, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर वारा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हलतं व ते हल्ल्यानंतर खाली पडण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे व ते खाली पडल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। आज जर पाहिलं तर भारतामध्ये अनेक दुर्घटना होऊ राहिलेत। इंद्रायणी पूल असेल, विमान असेल, अनेक यांच्यामध्ये लोकांचे जीव जाऊ राहिलेत। हे सगळं होत असताना तेथील नागरिकांनी महानगरपालिकेला फोन केले। महानगरपालिका त्याची जबाबदारी PWDवर ढकलते, PWD त्याची जबाबदारी महानगरपालिकेवर ढकलते। परंतु या जबाबदारीमध्ये तो जर उद्या हायमॅक्स वादळ वाऱ्यामध्ये जर पडला तर याच्यामध्ये लोकांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही। त्याकरिता मी आज अहिल्यानगर महानगरपालिकेला व अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आवाहन करतो की लोकांचा जीव जाणार नाही तो लवकरात लवकर फिट करून घ्यावा। असे जवळपास 2-3 हायमॅक्स आहेत, त्यांची सुद्धा परिस्थिती अहिल्यानगर शहरात अशीच आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर तो दुरुस्त करून घ्यावा व लोकांचा जीव जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।